सन्माननीय दत्ता मरबे आणि त्याचबरोबर सन्माननीय महेश उंद्रे यांच्या माध्यमातून मात्र जे केलं गेलं कोलवडी प्रीमियर लीग तुम्ही पाहतायत, अनुभवतायत, आनंद या सामन्यांचा घेतायत। मॅच क्रमांक 3 या ठिकाणी चालू होते। ट्वेल्थ मॅन कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील दोन्ही टीमचे, याची दक्षता घ्या। 12th मॅन शिवनेरी स्ट्रायकर आपला 12th मॅन। काय शिवनेरी स्ट्रायकर काय विषय आहे आपला 12th मॅन या ठिकाणी असावा। आपण ऑनलाईन स्कोरिंग करतो, लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे, त्या ठिकाणी स्कोर पट्टी देखील आपण पाहतोय, त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं नाव व्यवस्थित अपडेट होणं गरजेचं आहे। सर्व संघांसाठी सूचना आहे की आपली मॅच लागल्याबरोबर आपले 12वे खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित असणं बंधनकारक आहे। घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये। मॅच क्रमांक 3 ला होतीये सुरुवात। चला क्विक फास्ट, काय नाव व्यवस्थित अपडेट झाली पाहिजे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे, दिवसभरात 5 मॅच कंप्लीट करायच्यात। सुभाष आणि अजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। सुभाष स्ट्राइक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय। पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय, प्लेड ऑन, फलंदाज होताना पाहायला मिळतोय। पहिली विकेट फलंदाज बाद, प्लेड ऑन ची शिकार ठरताना पाहायला मिळतोय सुभाष। एक और तो संपला। माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड मैदानावरती येत आहेत, अगदी आपण पाहतोय गावापासून थोडस दूर हे मैदान आहे, परंतु अतिशय शानदार आयोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं केले गेले। पाहुन हा मारलाय चौका। माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार।
याचबरोबर चेंडू अगदी आपण पाहतोय सीमारेषेच्या लगत पोहोचला जातोय. कलेक्शन त्या ठिकाणी मात्र केलं जातंय. टोटल वरती नजर टाकली तर 7 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आपण पाहतोय. 7 रन, लॉस ऑफ 1 विकेट. शिवनेरी स्ट्रायकर टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना सचिन उंद्रे अगदी आपण पाहतोय हे महत्वाचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना एक लॉफ्टेड ड्राईव्ह समोरच्या दिशेला उडवलाय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 9 रन ऑन स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 9 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. अजूनही 7 षटकांचा खेळ जो बाकी आहे. पहिल्या षटकात 9 आल्यात. या अगोदरची मॅच किती रोमांचक झाली, रंगतदार झाली. खरं तर 8 ओव्हरच्या मॅचेस बहुधा आपण पाहतोय काही मॅच एका बाजूला झुकताना पाहायला मिळतात, कळताना पाहायला मिळतात. परंतु या स्पर्धेमध्ये 8 ओव्हरच्या मॅचेस देखील जबरदस्त रंगतात, अटीतटीच्या होतात. रोमांचक सामने क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतात. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक टाकलं जाईल ते दुसरं षटक. सचिन उंद्रे यांनी पहिलं षटक टाकलं आणि यश गायकवाड हे षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी सज्ज. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसाक, यश म्हणजे पूर्णत्वाचा वासाक, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. यश गायकवाड अगदी आपण पाहतोय हे षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धांत 3 चेंडू 5, अजित 2 चेंडू 4. यावेळेला अगदी आपण पाहतोय फ्रंट फुटवर वरती आले. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 9 वरती स्थिर आहे. यश गायकवाडचं हे महत्वाचं षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना यावेळेला शतरक्षक चेंडूवरती कलेक्शन त्या ठिकाणी मात्र जे केले जात आहे समोरच्या दिशेला मात्र हा फटका खेळून काढला आणि या धावफलका 2 अंकांमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळते. 11 रन, 11 रन एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती. यावेळेला गोलंदाजाच्या हातातून चेंडू निसटला. त्यानंतर मात्र सिंगल पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2चा खेळ मार्गस्थ आहे. गड किल्ल्यांचा इतिहास या महाराष्ट्राला लंकेचा अगदी आपण पाहतोय लाभलेला आहे. एका बाजूला शिवनेरी स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला तोरणा टायटन्स. अशी लढत क्रिकेट रसिकांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लॉस ऑफ 1 विकेट. 1.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. हा चेंडू वाईड आहे, खराब आहे. अवांतर 1 धाव स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 13 रन, लॉस ऑफ 1 विकेट. यश गायकवाडचं हे महत्वाचं षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. शॉर्ट कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळून काढला अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिंगलला येताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला लॉंगॉनच्या दिशेला फटका खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल प्राप्त केली जाईल.
शिवनेरी स्ट्रायकर विरुद्ध तोरणा टायटन्स अशी लढत क्रिकेट प्रेमी या ठिकाणी अनुभवतायत पाहतायत. यावेळेला अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रॅक्ट कव्हरच्या दिशेला शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. शिवनेरी आणि तोरणा दोन्ही किल्ल्यांचा जर अभ्यास केला तर अगदी आपण पाहतोय शिवनेरी किल्ला ज्या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला. खर तर याच पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये महाराजांचा जन्म झाला. आणि शिवनेरी किल्ला जर पाहिला तर मात्र मजबूत किल्ला 7 दरवाजांनी संरक्षित असलेली रचना. शिवाई देवीचं प्रसिद्ध मंदिर अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय तोरणा किल्ला जर पाहिला तर खऱ्या अर्थानं सर्वप्रथम स्वराज्यामध्ये जिंकलेला किल्ला म्हणून तोरणा किल्ल्याकडे नक्कीच जे पाहिलं जातं. आणि या किल्ल्या जिंकल्यानंतर छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात केली. ओ चेंडू निसटतोय, सटकतोय, जाईल सीमा रेषेच्या बाहेर. एक शानदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. सांघिक धावसंख्येवरती नजर टाकूया. 21 लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 21 वरती 2 गडी बाद आहेत. सिद्धांत 8 चेंडू 15 वरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला शुभम उंद्रे आहे तर सचिन उंद्रे हे महत्वाचं षटक क्रमांक 3 घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ शेवटपर्यंत रंगताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा बॅटच्या रीच पासून चेंडूला थोडंसं दूर ठेवलं. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्यानंतरच्या 3 चेंडू निर्धाव डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाले. सचिन उंद्रे चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी मात्र करत असताना आणखीन एक डॉट, आणखीन एक निर्धाव. आजकालचं क्रिकेट बदललंय. विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपेक्षा निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज खूप महत्वाचे मानले जातात. आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय लागोपाठ 4 चेंडू निर्धाव टाकलेत. यावेळेला फ्रंट फुटवरती आले होते. ऑन साइडच्या दिशेला दिशा द्यायची होती. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली. फक्त 6 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्यानंतर 5 चेंडू लागोपाठचे निर्धाव टाकलेत. चांगली गोलंदाजी सचिन उंद्रे यांची. 3 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 5 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरख पवार अध्यक्ष छावा संघटना प्रोप्रायटर चिंतामणी डेव्हलपर्स यांकडून ओहोर संपली. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. 3 ओव्हरची समाप्ती. 21 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. पाहिजे कुणाच्या हातामध्ये षटक सोपवलं जाते.
यश गायकवाड महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. बावीस वरती 2 गडी बाद. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ आहे. सिद्धांत 13 बॉल 15 वरती खेळतोय. चांगला खेळ साकारलाय आतापर्यंत. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आमचे तीनही पंच अतिशय सुरेख कामगिरी करत असताना अगदी आपण पाहतोय. त्यामध्ये जितू लोंढे सर आहेत. दुसरे पंच अगदी आपण पाहतोय सचिन पवार सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये डॅनी सर त्या ठिकाणी मात्र कार्यरत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन. मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. आखूड टप्प्याचा चेंडू पाहिला, जागा शोधली आणि चेंडूला जागा दाखवून दिली. अगदी आपण पाहतोय खणखणीत चौकार. मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत यांच्या बॅट मधून टीम टोटल वरची नजर टाकली तर 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात ओव्हर क्रमांक 4 चा खेळ मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवरची बॉलर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला थोडीशी भरकटणारी गोलंदाजी. नो बॉल आहे, नो बॉल आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय परंतु नॉन स्ट्राईकच्या फलंदाजानं नकार त्या ठिकाणी मात्र तो दिलाय. नो बॉल. भीमर चेंडू अगदी आपण पाहतोय. नो म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 28. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यश गायकवाड हे महत्वाचं षटक टाकत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शुभम 1 बॉल 1 वरती. सिद्धांत 15 चेंडू 20 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना शिवनेरी स्ट्रायकर विरुद्ध तोरणा टायटन्स या 2 संघांच्या दरम्यान महत्वाची लढत. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे उठवला जातोय ते मात्र आपण पाहणार आहोत. यश गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. तयार होताना जो पाहायला मिळतोय उन्हाचा कडाका एका बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात जाणवता मिळतोय. सकाळच्या सत्रात मोठी या थंडी अगदी आपण पाहतोय. यावेळी अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती दुसरी धाव देखील पूर्ण होईल. सांघिक धावसंख्या 30. ओव्हर क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ आहे. शिवनेरी स्ट्रायकर टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. यश गायकवाड सातत्यानं चांगली गोलंदाजी यशची नक्कीच राहिलेली आहे. यावेळेला अँडी अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धावसंख्या 31. शिवनेरी स्ट्रायकर सर्वप्रथम फलंदाजी करत असताना दुपारचं सत्र चालू आहे. मॅच क्रमांक 3 क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहत आहेत. 5 मॅचचं शेड्यूल आहे. 8 ओव्हरच्या मॅचेस परंतु पहिल्या दोनही मॅच रंगतदार आणि रोमहर्षक क्रिकेट रसिकांना मात्र ज्या पाहायला मिळाल्या. अपेक्षा असतील ही मॅच देखील रंगतदार व्हावी. आडव्या बॅटनं फटका पुन्हा एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे. सिद्धांत परतावं लागेल पॅव्हेलियन मध्ये. महत्वाची विकेट. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. पोपळे युवा उद्योजक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद.
षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय. गणेश शिंदे सर अगदी आपण पाहतोय चांगलं संयोजन करतायत. पाणी त्या ठिकाणी मात्र जलपानाचा कालावधी ड्रिंकिंग ब्रेक त्या ठिकाणी मात्र संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ 31 वरती 3 गडी बाद आहेत. यश गायकवाड हे महत्वाचं षटक टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरर म्हणून आता स्वतः RJ ऋषी पवार सर त्या ठिकाणी कार्यरत आहेत. ऋषी सरांचं देखील स्वागत असेल. यावेळेला बॅटची काढा लागली. एक शॉर्ट स्टॉपला त्या ठिकाणी चेंडूला अडवलं जाईल. सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि सांघिक धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 32 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 ओव्हर संपल्या. 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पाचवं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू होते. शिवनेरी स्ट्रायकर 32 वरती 3 गडी बाद आहेत. खरं तर धावांचा उच्चांक उभा करण्याचा प्रयत्न असतो 8 षटकांमध्ये प्रत्येक टीमचा. यावेळेला 4 षटकात धावगती थोडीशी कमी पाहायला मिळाली. पहिल्या 2 मॅचच्या तुलनेत 4 ओव्हरमध्ये धावगती थोडीशी कमी पाहायला मिळाली. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 5वं मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. सर्व क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. शिवनेरी स्ट्रायकर 32 वरती 3 गडी बाद आणि आता षटक क्रमांक टाकलं जाईल ते 5वं षटक. चला फक्त स्पीडअप करा, विनंती आहे. स्पीडअप करा. वेळेच्या सूचना या ठिकाणाहून द्यायला लावू नका. तिसरीच मॅच चालू आहे. त्याची पहिली इनिंग आहे. 5 मॅचचं शेड्यूल आहे. ते वेळेत कंप्लीट होणं गरजेचं आहे. सचिन गायकवाड महत्वाचं षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी सज्ज. आणि या अगदी आपण पाहतोय करण रन रेट 8चा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्ले खरं तर घेतला जातोय. त्यामुळे आता करंट रन रेट देखील वाढवावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा उठवावा लागेल. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. शिवनेरी स्ट्रायकर टीम मध्ये ती क्षमता आहे. उमेश आणि दुसऱ्या बाजूला शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. उमेश 1 बॉल 1 वरती स्ट्राइक इन वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळून काढला. सांघिक धावसंख्या 33. आता 333 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 33 वरती या 3 गडी बाद. षटक 5वं मार्गस्थ आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला. तोरणा टायटन्स विरुद्ध शिवनेरी स्ट्रायकर अशी लढत क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते. सचिन गायकवाड हे महत्वाचं षटक 5वं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम स्ट्राइक एंड वरती. यावेळेला बॅटची कडा घेतली गेली. अगदी आपण पाहतोय चेंडूला रोखलं गेलंय, अडवलं गेलंय, थोपवलं गेलंय. अँडी केस्टनच्या पाठीमागे अगदी आपण पाहतोय कार्यरत आहेत. अनिल पोपळे चांगला परफॉर्मन्स राहिला या खेळाडूचा. अगदी आपण पाहतोय पाठीमागचे काही वर्ष जर पाहिले तर बरंचसं क्रिकेट खेळले. तुमचं नेतृत्व, तुमचं कर्तृत्व खूप महत्वाचं असतं आणि या खऱ्या अर्थानं नेतृत्व करण्याची एक चांगली क्षमता एस्टनच्या पाठीमागे अगदी आपण पाहतोय अँडी कार्यरत आहेत. सचिन गायकवाड हे महत्वाचं 5वं षटक टाकण्यासाठी सज्ज. उमेश स्ट्राइक इन वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. उन्हाचा कडाका जाणवताना पाहायला मिळतोय. कडक ऊन मैदानाच्या आतमध्ये. सिंगल प्राप्त केली जाईल. अगदी आपण पाहतोय गलीमध्ये चेंडू आहे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय
टोटल वरती नजर टाकली तर 35 तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या तीनही चेंडूवरती सिंगल येताना आपण पाहिली. चांगली गोलंदाजी सचिन गायकवाड यांची मैदानाच्या आतमध्ये. शिवनेरी स्ट्रायकर 35 वरती 3 गडी बाद आहे. यावेळेला वाईड आहे, खराब आहे, स्वेअर आहे, अवांतर 1 धाव स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळेल. 3 चेंडू प्रभावी टाकले, परंतु यावेळेला थोडीशी दिशा भरकटताना आपण पाहिली गोलंदाज सचिन गायकवाड यांची. 36 वरती 3 गडी बाद, 5वं षटक मार्गस्थ आहे. 8 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. शिवनेरी स्ट्रायकर विरुद्ध तोरणा टायटन्स ही मॅच क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. सचिन गायकवाड तयार. यावेळी अगदी आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला फटका खेळून काढला. सिंगल वेगवान घेतली गेली, एक धाव घेतली गेली. आतापर्यंत जी चेंडू टाकले त्यावरची कोणताही आक्रमक स्फोटक फटका खरं तर खेळू दिलेला नाहीये. चांगली गोलंदाजी सचिन गायकवाडची मैदानाच्या आतमध्ये. उमेश मध्ये आहे स्फोटक आणि आक्रमक गाव फटके खेळण्याची क्षमता. खरं तर संघानं विश्वास टाकला असेल, एक बलाढ्य आणि विशाल स्कोर बनवावाच लागेल. तोरणा टायटन चांगला परफॉर्मन्स राहिला संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला अतिघाई संकटात नाही. बाल बचावलाय त्या ठिकाणी. या फलंदाज अगदी आपण पाहतोय क्रीज तर सोडली होती, परंतु सुरक्षित क्रीज मध्ये त्या ठिकाणी या शुभम पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला. उमेश 4 चेंडू 3 वरती खेळतोय. सचिन गायकवाड कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू द्यायचा नाही हा इरादा, हा निश्चय, हा प्रयत्न. आणि आतापर्यंत सचिन गायकवाड सक्सेस देखील झालाय. प्रत्येक चेंडूवरती सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. 1 चेंडू निर्धाव देखील टाकला. एक अवांतर धाव या षटकात येताना पाहायला मिळाली. यावेळेला अगदी आपण पाहतोय स्क्वेअर कट खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी. स्क्वेअर कटचा एक नेत्रदीपक चौकार. 41 5 ओव्हरचा खेळ संपला. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय गोरख पवार, अध्यक्ष छावा संघटना, प्रोप्रायटर चिंतामणी डेव्हलपर्स यांकडून ओव्हर संपली. अनिल पोपळे पुढचं महत्वाचं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अँडी एक नामांकित अष्टपैलू खेळाडू म्हणून अगदी आपण पाहतोय. हा खेळाडू गेली कित्येक वर्ष आपली कारकीर्द निभावताना पाहायला मिळतोय. आव्हाळवाडी प्रीमियर लीग मध्ये, फ्रेंडशिप कप मध्ये नुकतीच मॅन ऑफ द सिरीज बाईक जिंकणारा खेळाडू आणि फायनलच्या लढतीमध्ये तब्बल 50,000 रुपये कॅश प्राइज जिंकणारा खेळाडू अँडी पोपळे अगदी आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या 41 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 6वं आता टाकलं जाईल. अँडी पोपळे बॉलिंग ट्रॅक वरती. वाईट यॉर्कर अगदी आपण पाहतोय. बॅट झपकन फिरली, परंतु चेंडू तेवढाच वेगवान होता. एक एक्सप्रेस बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धार होती चेंडूला आणि झपकन यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. वैविध्यता आहे, व्हेरिएशन आहे अँडी कडक. पहिला चेंडू निर्धाव पेश केला. यानंतर काय घडणार आहे पाहूया. फुल लेनचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला खेळला. एबी चेंडूच्या खाली आणि दुसऱ्या चेंडूवरती मिळतंय अँडी यांना यश. विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी.
न्यू बॅटर अगदी आपण पाहतोय विशाल माळी मैदानाच्या आतमध्ये 41 वरती 4 गडी बाद. एक्केचाळीस धावा धावपलकावरती अगदी आपण पाहतोय. यावेळेला आणखीन एक एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू, वेगवान चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या अगदी आपण पाहतोय 41, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनिल पोपळे 3 चेंडू एकही धाव खर्च केली नाही. एक महत्वाची विकेट देखील या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली शुभम यांची. उमेश आणि दुसऱ्या बाजूला विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विशाल साठी टाकलेला चेंडू अगदी आपण पाहतोय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून दिली दिशा, चेंडू पार करेल. मला वाटतं सीमा रेषेच्या आतमध्ये चेंडू फीड केलाय. वेग थोडासा कमी होता. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला दिशा दिली. 3 धावा एकूण ज्या घेतल्या जात आहेत. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 44, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 पॉइंट. 4 षटकाचा खेळ संपताना पाहायला मिळतोय. अनिल पोपळे महत्वाचं षटक हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये. सांघिक धावसंख्या 44, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक प्रगती पथावरती जारी आहे. 5 चेंडू 7 वरती उमेश, 2 चेंडू 3 वरती विशाल मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. काही काळ असं वाटलं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी मात्र जो केला, चेंडू बॅट वरती आला होता परफेक्ट, परंतु सीमारेषेच्या लगत अगदी आपण पाहतोय फेड केला गेला. खरं तर आज झेल व्हायला हवा होता. थोडीशी नाराजी अँडी यांच्या वतीनं व्यक्त केली जाते. विकेट खूप महत्वाची आहे. विकेट फॅक्टर खूप महत्वाचा असतो. खऱ्या अर्थानं जो मोमेंटम चालू आहे, धावगती कमी करण्यात यश येतं ज्यावेळेस विकेट एखादी जाते मैदानाच्या आतमध्ये. 45 वरती 4 गडी बाद. 6वं षटक मार्गस्थ. चांगली गोलंदाजी, 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 5 चेंडूवरती 1 विकेट देखील पाहायला मिळाली अँडी यांच्या खात्यामध्ये. व्यूहरचना बदलवली जाते वारंवार. अनिल पोपळे बॉलिंग ट्रॅकवरती तयार. यावेळेला पुन्हा एकदा आकाशाचे वेध, संधी प्राप्त झाली. अतिशय दूरवरतून शतरक्षक चेंडूवरती धावत पळत गेला. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळतंय. सांघिक धावसंख्या 6 षटकांची होती समाप्ती. 47, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. हा चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरख पवार, अध्यक्ष छावा संघटना, प्रोप्रायटर चिंतामणी डेव्हलपर्स यांकडून ओहोर संपली. काल बिबट्यांचा विषय घेतला होता ऋषी सरांनी. बिबट्या तुटून पडणार आहे मांसावरती. 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. सचिन गायकवाड हे महत्वाचं 7वं षटक टाकण्यासाठी तयार. 47 लॉस ऑफ 4 विकेट. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. समोरच्या दिशेला शतरक्षक, ओ चेंडू निसटला आणि बॅकअपला शतरक्षक होता. दुसऱ्या प्रयत्नात चेंडूला अडवलं गेलं. 2 धावा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 7वं षटक मार्गस्थ आहे. एकोणपन्नास धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 7वं षटक मार्गस्थ. उमेश
7 बॉल 10. विशाल माळी 3 चेंडू 5 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. सचिन गायकवाड टू उमेश. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू समोरच्या दिशेला खेळून काढलाय. लॉंग ऑन ला चेंडू फीड केला जाईल दुसऱ्या धावेसाठी. पलायन अगदी आपण पाहतोय. 2 धावा आरामशीररित्या पूर्ण होताना पाहायला मिळतील. सांघिक धावसंख्या 51. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय जेवढं षटकार चौकारांना महत्व दिलं जातं तेवढं सिंगल डबलला देखील दिलं जातं. या अगोदरची मॅच आपण पाहिली. शेवटच्या षटकापर्यंत रंगली होती आणि त्यावेळेस एका धावेचं महत्व सगळ्यांना नक्कीच कळालं. धावा बनल्या जात आहेत. अगदी आपण पाहतोय अर्धशतक त्या ठिकाणी मात्र पूर्ण झाले. 7वं षटक मार्गस्थ असताना पायाचा वेध घेणारा चेंडू. कोणती धाव या चेंडूवरती येणार नाही. सचिन गायकवाड देखील चांगली गोलंदाजी करत असताना 3 चेंडू टाकले 4 धावा 3 चेंडूवरती मात्र खर्च केल्यात. 8 ओव्हरची लढत आहे आणि षटक क्रमांक 7 मार्गस्थ आपण पाहतोय. शिवनेरी स्ट्रायकर टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. यावेळेला गुडघा टेकलाय आणि षटकार ठोकलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला ठोकलाय शानदार षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. सांघिक धावसंख्या 57. 4 गड्यांच्या मोबदल्या 6.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. सचिन गायकवाड हे महत्वाचं 7वं षटक टाकत असताना आपण पाहतोय. उमेशच्या बॅट मधून हा षटकार येताना आपण पाहिला. नो बॉल नो बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूचा टप्पा पडताना आपण पाहिला आणि म्हणून हा नो दिला गेला. क्रिकेटच्या नियमावलीमध्ये देखील खऱ्या अर्थानं काही जे बदल आहेत. 1 ऑक्टोबरला प्रत्येक वर्षी अगदी आपण पाहतोय नियमावलीमध्ये काही नवीन नवीन नियम येत असतात. समोरच्या दिशेला स्ट्रेट हिट. फलंदाज जोशात चेंडू उसात षटकार. 64 धावा धावफलकावरती. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. 12 चेंडू खेळलाय. 24 वरती नाबाद उभा आहे. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 64 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. विशाल माळी 3 चेंडू 5. उमेश 12 चेंडू 24 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7वं षटक प्रगतीपथावरती जारी आहे. कोलवडी प्रीमियर लीग 2025चा थरार तुम्ही अनुभवतायत. 2025चा सोहळा तुम्ही पाहतायत. हो चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. याचबरोबर 7 ओव्हरचा खेळ संपला. 64 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम अखेरचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आत टाकलं जाईल. चौसष्ट धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि अंतिम षटक टाकण्यासाठी अनिल पोपळे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत असताना आपण पाहतोय. लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष करावा लागेल आणि संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून संबोधलं जातं. यावेळेला लॉंगॉनच्या दिशेला टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन.
क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. डॅनी सर काही आता आपल्या दाखवत आहेत, परंतु शेवटच्या दिवशी खऱ्या अर्थानं नृत्याचा आविष्कार डॅनी सर यांना तुम्ही पाहसाल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फटका चांगला आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. सांघिक धावसंख्येवरती नजर टाकली तर 68 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. अनिल पोपळे चांगली गोलंदाजी, परंतु एका चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण आक्रमण केलं जाणार आहे. पुन्हा एकदा गुडले स्पॉट वरती चेंडू पडतोय, झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून जातोय. कधी फलंदाजाचं वर्चस्व, कधी गोलंदाजाचं वर्चस्व. संमिश्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये जारी. आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 68 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. अनिल पोपळे तयार, बॅटची कडा आणि यष्टिरक्षकानं अगदी आपण पाहतोय आपलं काम चोखरित्या बजावले. विकेट पाहायला मिळेल. एक इनिंग संपली गेली आहे. सांघिक धावसंख्या एका इनिंगच्या समाप्तीनंतर 68. सचिन गायकवाड विकेट किपर. सचिन गायकवाड विकेट किपर. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली शेवटच्या चेंडूवरती. 68 झाल्यात, 69 धावा जिंकण्यासाठी आवश्यक.
रामायण में राम और क्रिकेट में हमारे गुरुवर्य सीताराम असं होतं सीताराम ऑलिम्पिक खेळायच्यावर का मेडल काय करायचं गोकुलो में फुकुला बॉल में इतकं म्हणजे क्रिकेट म्हणजे काही घेतो क्रिकेट स्टिपला उलटे पट्टे लावलेत मेडलला असं मेडल असं का असं असतं काय माहिती लवकर विनंती करा आरती करा सरांना आरती ऐकायला त्यांचा भारा प्लेअर नाही तर धन्यवाद. अनेक फिटनेस पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धात काय घडणार आहे काय बिघडणार आहे आपण ऐकणार आहोत. परंतु फिटनेस किती महत्वाचं आहे आवाजामध्ये देखील बदल होईल. यानंतर आर जे ऋषी सर हे सांगायला रेडिओच्या माध्यमातून अनेक वेळेला आपण त्यांना ऐकतो. अगदी आपण पाहतोय आता चालू झाली आमची मॅच ऋषी पवार सर यानंतर आपल्या बरोबर जोडले जात आहेत. या सर स्वागत असेल. विजयाचं टार्गेट आपण पुढे समोर सेट असताना बघतोय आणि डावाचा प्रवास सुरू झालेला आहे. सुरुवातीच्या तुलनेमध्ये जो शेवट होता जो फिल्डिंग टीमचा तो खूप चांगला राहिला. या मॅचमध्ये उमेश कात्रेनं स्वतःला थोडंसं पाठीमागे प्रमोट करणं हे संघासाठी फार उपयुक्त ठरलं कारण जुन्या बॉलवरती खेळण्यासाठी पुढे आला आणि त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये पुढे डेथ ओव्हरपर्यंत थांबत आपल्या टीमला एक फायटिंग टोटलपर्यंत पुढे घेऊन जाण्यासाठीचा त्याचा खेळ मोठा राहिला. आज मोठी बोली त्या खेळाडूवरती ठेवण्यात आलेली आहे आणि त्या खेळाडूवरती बोली ठेवण्या पाठीमागचं कारण त्याने या मॅचमध्ये दाखवलं. लढण्यापुरता टार्गेट आता आपण पार टीम तुमच्याकडे रेडी आहे. 69 धावांचा प्रवास तुम्हाला इथून पुढे सांगितलं की हा धावपलक भारा प्लेअर नाही यांचा समोर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा 12वा खेळाडू तुम्ही इकडे पाठवून दिलेला नाहीये. बॉलर हे बॅट्समन सांग ते टीम तुम्ही फिल्डिंग टीम तुमचा खेळाडू नाहीये इकडे. स्ट्राईकला आहे का आता स्ट्राईक अवधूत बॅटनं हा बॉल क्षेत्ररक्षक तिकडे त्या बॉलचा चेंडू त्या चेंडूचा तो जज प्रॉपर तो बॉल करू शकला नाही. काढला पहिला 4 रन 4 रन तिथे येतील. या चौकाराच्या बरोबरीत धावपलक पुढे येणाऱ्या 69चा प्रवासामध्ये समोर सुरू झालेला आहे. त्या तुलनेमध्ये थोडासा कमी धावपलक 8 मध्ये 69चा प्रवासाने पहिलं षटक घेऊन पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षकांच्या थोड्याशा चुका हे आतमध्ये पुढे बघायला मिळाल्या होत्या. तर इथेही थोडंसं आपण पाल क्षेत्ररक्षकाकडून झालेलं फंबल आणि त्यानंतर तिथे आलेली धावपलक याचा 4 धावेनं वाढणारा खेळ. इथून पुढे टीम जसं जसं आता तुम्ही पुढे येणार आहात ना कारण आजचा दिवस तुमचा फार महत्वाचा आहे कारण उद्या लीग फॉर्मॅट मधला कदाचित शेवटचा दिवस आहे. उद्या आपल्या लीग फॉर्मॅट मधले सगळे सामने संपणार आहे. त्यामुळे आज तुम्ही कशा पद्धतीने खेळता यावरून तुम्हाला तुमच्या उद्याच्या सामन्यांचा अंदाज लावता येणार आहे. आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. आज लढाल तर उद्याचं यश तुमचं राहील. त्यामुळे आजचे जे विजय आहेत हे तुम्ही कशा पद्धतीनं पुढे आणता किंवा कशा पद्धतीनं तुमचा जो पॉईंट टेबलवरती जागा निश्चित करता या गोष्टी आपल्यासाठी फार महत्त्वाच्या राहणार आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलक दाखवतो तो 6 धावा कोणताही खेळाडू बाद नाही विदाऊट लॉस हा 6 आकडा धावपलकीवरती आहे. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन घेऊन आतमध्ये टीम तोरणा हा संघ आतमध्ये दाखल झालेला आहे. पहिला किल्ला जो जिंकला आणि स्वराज्यात तोरण बांधण्याचं काम झालं आणि तिथून पुढे सुरू झाला एक मोठा प्रवास. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही बघा अशा रणनीती होत्या असे प्लॅन होते असे तुम्ही बघा असे गनिमी कावे होते. अनेक लढाया तुम्ही पाहिल्या अमावस्येच्या रात्री महाराजांनी पुढे किल्ल्यांवरती केल्या आणि मोठ्या मोठ्या फौजेला एक कलात्मक आणि एक विशिष्ट नियोजनाद्वारे कसं मान देता येऊ शकतं हे महाराजांच्या इतिहासातून आपल्याला जाणून घेता येईल. छत्रपती संभाजी महाराज हा बॉल पुन्हा हा चेंडू यावेळेस बॅट चेंडूवरती पुढे आणण्याचं काम मोठ्या फीटचा शोध तिकडे दिसला नाही. या चेंडूवरती धाव मात्र पुढे असणार नाही. पहिल्या क्रमांकाचं षटक आहे प्रवास 69चा आपण पुढे बघणार आहोत. एक चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे आणण्याचं काम केलंय. रेस्ट्रिक्शन फील्ड सेटअपवरती आहेत. शांततापूर्व वातावरण आहे. एक प्लॅन सेट करून डोक्यामध्ये एक टार्गेट ठेवून पुढे जायचं आहे. उमेश कात्रेच्या अगेन्स्ट मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न आतापर्यंत दिसला नाही.
कारण माहित आहे प्रतिस्पर्ध्याचा प्रमुख गोलंदाज आहे उमेश कात्रेकडे मोठा अनुभव आहे. कमर्शियल लेवलचा ऑल इंडिया ओपन साठी आलेला हा टेनिस बॉल क्रिकेट मधला एक व्यावसायिक टेनिस बॉल क्रिकेटपटू आहे. त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये जास्त काही रिस्क घ्यायची नाही हे सरळ जाणवलं आतापर्यंत. हा बॉल समोर क्षेत्ररक्षक पुढे आले होते आपण पाहतो फलंदाज, मात्र पुन्हा स्वतःचा कंट्रोल तिकडे त्यांनी साधला आणि पाठीमागे जात आपल्या क्रीज मध्ये व्यवस्थितरित्या त्यांनी आपण पाल पुन्हा माघारी ती धाव आता त्यांच्या घरट्यामध्ये ती धाव घेतली. धाव आली नाही शेवटच्या 3 चेंडूवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलक 6 वरती 1 ओव्हर संपलेली आहे. ओव्हर संपली. षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. धावपलकेवरती 6 धावा धावपलक दाखवतोय. 42 चेंडूमध्ये 63 धाव्यांची आवश्यकता आता मॅच जिंकण्यासाठी पुढे आहे. षटक 2 ला सुरुवात होईल. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिसल्या. एबी हा बॉल शिरोपासून थोडासा दूरवरती बॅटची आतली कड तिकडे तुम्ही बघताय त्या चेंडूवरती, मात्र त्या बॉलवरती पुन्हा तिकडे धाव मिळणार नाही. स्वप्नील उंद्रे आलेले त्यांच्या बरोबरीत त्यांच्या अगेन्स्ट असणारे कॅप्टन सुद्धा आमच्या बरोबरीत जॉईन होत आहेत आणि होईल टॉस यानंतर होणाऱ्या मॅचचा. प्रवीण नाना कुटे यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस आम्ही करतोय. प्रवीण नानांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी या. स्वप्नील आपल्या बरोबरीत आहे. त्यांचा फोटो इकडे मेडल वरती सुद्धा तुम्हाला बघायला मिळतोय, कारण कोलवडी प्रीमियर लीगच्या मॅन ऑफ द मॅच साठी एक सुंदर मेडल त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे. प्रवीण सरांच्या शुभ हस्ते तो टॉस होणार आहे. सचिन गायकवाड आयकॉन कॅटेगरी मधून पुढे आलेले खेळाडू आहेत. टीमसाठी मोठा आधार आहे त्यांचा. गेले अनेक वर्षाची गुंतवणूक ठेवणारे आणि आपल्या कोलवडी गावासाठी क्रिकेटसाठी मोठं योगदान देणारे खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक तरुण त्यांच्याकडे आज प्रेरणा शोध म्हणून बघतात, कारण एक चांगले क्रिकेट आहे त्यांच्याकडे. ओपनर बॅटर आहे कोलवडी गावचे. हा बॉल पुन्हा एकदा बॅट न तो चेंडू मोठ्या फटक्याचा शोध तिकडे होता. नियंत्रित गोलंदाजी थोड्याशा कमी धावपलकेचा खेळ सुरू असताना पहिल्या षटकामध्ये टीमनं 6 धावा खर्च केल्या. पहिलं पॉवर प्लेचं षटक उमेश कात्रे चांगलं टाकून गेलं. तर आता दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा तोच रिदम कंटिन्यू ठेवण्याचं काम करावं लागणार आहे. बरोबर आहे अवधूत भाल सिंग याचं टीम ओनर म्हणून या मॅच मध्ये आहेत. हा बॉल जागा बनवत खेळलेला फटका फाईन लेग एरियामध्ये. क्षेत्ररक्षक नव्हता डीप मध्ये कोणताही. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. या चौकारानं धावपलक्यावरती वाढणारा धावपलक हा दुहेरी अंकामध्ये जाणार आहे. 11 धावा धावपलक्यावरती आहेत. 11 धावपलक्यावरती लेफ्ट हँड बॅटर ऑन स्ट्राईक इन. सचिन गायकवाड हे जर सिरावले, जर सेट झालंय तर ते प्रतिस्पर्धी संघाला किती धोकादायक ठरू शकतात हे सगळ्या कोलवडी गावातील खेळाडूंना माहीत आहे. क्षेत्ररक्षकाचा मोठा एफर्ट सुद्धा तो बॉल थांबवण्यासाठी. लेग बाईचा कॉल मुख्य पंचांकडून आलाय. 2 धावा होत्या, मात्र बॅटने बॉलचा संपर्क झाला नव्हता. 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीनं 13-11 हा धावपलक्यावरती पुढे बॅटिंग टीम तयार करते. अतुल यांचा तिकडे पण बघितला एक मोठा एफर्ट तो चेंडू थांबवण्यासाठी. मोठं पारितोषिक आहे. 6 टीम्स घेऊन आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालेलो आहे आणि हे मॅरेथॉन या 6 संघांमध्ये. सचिन गायकवाड हा बॉल उमेश कात्रेच्या डोक्यावरून स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार.
36 चेंडूमध्ये 50 धावा हे विजयासाठीच आवश्यक असणारे कॅल्क्युलेशन प्रवीण सरांच्या शुभासने होतोय. टॉस यानंतर होणाऱ्या दोन्ही टीम कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत आणि तो टॉस कव्हर झालेला आहे. समोर आपण बघाल पहिली 2 षटकं टाकून झालेले आहेत. अजून 36 चेंडूंचा खेळ आहे आणि 36 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी तिसरा नवीन गोलंदाज आणलाय टीमनं. पहिलं षटक टाकणारा उमेश कात्रेच्या जागेवरती ह्या गोलंदाजाला आता पुढे प्रमोट करण्यात आलेला आहे. विजय गायकवाड जे षटक क्रमांक 3 घेऊन पुढे बॉलिंग ट्रॅक वरती रेडी असणारे खेळाडू तुम्ही बघू शकता. लढाई अजूनही बरोबरीची टक्कर आहे कारण तुम्ही 8 षटकांच्या सामन्याच्या वेळेस तुम्ही नीट बघा नीट अभ्यासाल त्यावेळेस पहिली 4 षटकं पूर्ण वेगळी असतात आणि त्यानंतरची पुढची 4 षटकं पूर्ण वेगळी असतात. टॉस जिंकलाय प्रतापगड. इलेक्ट्रिक टू फील्ड फर्स्ट. पन्हाळा करायचे पहिल्यांदा बॅटिंग. एबी बॉल उंच आकाशामध्ये फटका संपूर्ण फसलेला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन अ व्हेरी गुड कॅच. विजय यांचं मोठा जल्लोष. विजय गायकवाड यांना मिळालेलं पहिलं यश. रणजित यांचा सुंदर कॉट. अवधूत बालसिंग एक मोठा धक्का. पहिला खेळाडू माघारी. म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. पुढे दूर असणार हा प्रवास आहे. फलंदाज नवीन फलंदाज आतमध्ये पुढे खेळण्यासाठी दाखल झालेले खेळाडू आहेत. प्रवास आता इथून पुढचा कसा होणार आहे. पहिला विकेटचा जो शोध होता तो संपलाय. जी भागीदारी तयार होत होताना दिसत होती ती भागीदारी मात्र तोडून टाकली पुढे फिल्डिंग टीम. नवीन खेळाडू आतमध्ये वेट करत आडव्या बॅटनं हा बॉल 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या बाद. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलला सनसनीत चौकार. पहिल्या बॉल वरती आल्या बरोबरीत चौकारानं डाव सुरू करणारे खेळाडू. 23 धावा धावफलक पूर्ण होतोय. 23 धावा धावफलकावरती 4थी चेंडू मध्ये 46 धावा. अजून विजयासाठी हा बॉल स्वतः फॉलो थ्रो मध्ये तो चेंडू आडवा उभं राहण्याचं काम आणि त्यानंतर केलेला स्टॉप चेंडू आहे. प्रत्येक चेंडू आता इथून पुढे विचारपूर्वकच टाकावा लागणार आहे टीम कारण माहित आहे कमी धावफलक आहे आपल्याकडे. प्रतिस्पर्ध्यांकडे जे बॅटर आहेत ते स्ट्रॉंग आहेत. अजून अनिल पोपळेला मैदानावरती पुढे पाठवलं नाही. तो पाठीमागे राहिलाय त्यामुळं एक मोठी बॅटिंग ऑर्डर. हा बॉल जागा बनवत कव्हरच्या डोक्यावरून हा बॉल खेळलाय. जाईल पुन्हा हा चेंडू सीमारेषा पार. ऑन बाउंड्री रोप. 4 रन.
पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक शेट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. दुसरा चौकार होता या षटकामधला. 27 धावा धावपलकीवरती आहेत. एक गडी गमावल्यानंतर ह्या 27 धावा धावपलकीवरती तोडला. हा बॉल पुन्हा एकदा अगदी बॅट पुढे करण्याचा प्रयत्न. शतरक्षक पुढे डाऊन द ग्राउंड. लॉग ऑन पुढे एकच सिंगल धाव या चेंडूवरती येणार आहे. एका धावेनं विजयाचं अंतर कमी करून टाकण्याचा प्रयत्न टीम करते. कारण माहिती आहे प्रेशर क्रिएट करू द्यायचं नाही. त्याचबरोबर रिक्वायर रन रेट आहे ते आपल्या आटोक्यात ठेवायचंय. उमेश कात्रे पुन्हा एकदा आपल्या अनुभवाचा वापर करत खेळाडूंना काही सूचना देतोय. त्यांना ओरडून सांगितलंय की शस्त्र हातातून खाली टाकून देऊ नका. अजून एक षटक आहे आपण पाहतो आणि त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. कारण हे तिसरं षटक आहे पुढे. उमेश कात्रेचा अनुभव मोठा आहे आणि त्या अनुभवाच्या बेसवरती तो खेळाडूंना गाईड करतोय. शस्त्र फक्त हातात घेतल्यानंतर कोणी पराक्रमी ठरत नाही, तर त्या शस्त्राच्या महाभयंकर पात्यातून पराक्रमाच्या ठिणग्या बाहेर पडाव्या लागतात. सचिन गायकवाड एक मोठा षटकार बघितला त्यांच्या बॅटमधून. पुन्हा हा बॉल बेट केलाय. फाईन लेग मध्ये कोणताही खेळाडू उभा नव्हता मागे. रूम जागा बनवलेली पुन्हा एकदा. 4 धावा. सचिन गायकवाड ऑन फायर. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक शेट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. तीस चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता. आता हा डाव जिंकण्यासाठी पुढे हे समीकरण येऊन थांबलंय. जवळ हा सामना 30-37 ची बॅटल ऑन आहे. कमी धावपलकीमध्ये फिल्डिंग टीमला लढत असताना थोडीशी चर्चा, थोडंसं आपण पाहतो पुढे कम्युनिकेशन होतोय आतमध्ये. विचाराची लढाई जिथे असते ना, आम्ही सातत्यानं सांगतो तुम्हाला तिथे सत्यज्ञान हे ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरावं लागतं. आणि आपल्याला फक्त सुरुवात चांगली करून फायदा होत नाही टीम, तर त्या सुरुवातीमध्ये शेवटपर्यंत सातत्य ठेवावं लागतं. आणि ते सातत्य ठेवणं वाटतं तितकं सोपं आहे का? अर्थात नाही. त्यासाठी कस लागतो, मेहनत लागते, संयम लागतो, मनाची तयारी दाखवावी लागते. कारण सातत्य ही फार मोठी गोष्ट आहे. 30-37 ची आवश्यकता. संघर्षाशिवाय कधीच काहीच नवं निर्माण होत नाही. एक्सक्यूज नाहीये, इकडे तुम्हाला लढावंच लागेल. एक्सक्यूज मेक टुडे इझी बट टुमारो हार्ड. डिसिप्लिन मेक्स टुडे हार्ड बट टुमारो इज इझी. त्यामुळे डिसिप्लिन. 30 चेंडू 37 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. चला टीम थोडंसं स्पीडअप करा. वेळ घेताय आपण भरपूर. वेळ घेतलेला आहे आपण भरपूर. आयोजकांकडून सूचना येते थोडंसं स्पीडअप ठेवा. यानंतर अजून 2 मॅचेस आपल्या शिल्लक आहे. 30-37 चं समीकरण. षटक क्रमांक 4 ची सुरुवात मध्ये होते. हा बॉल डीप लॉग ऑफ मध्ये. डीप लॉग ऑफ. क्षेत्ररक्षक मागे कोणताही नाही आणि धावपलक जाईल 4 धावां बरोबरीत पुढे. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक शेट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. चारण येतील. या चौकारानं धावपलक पुन्हा एकदा विजयाचं समीकरण बदलून टाकणार आहे. बॉल भरपूर शपल पुढे शपल करत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पुढे होते. नाही तो चेंडू बॅटवरती मेडल करता आला. निर्धाव चेंडू तिकडे बघायला मिळणार आहे. 30-37 ची मॅच होते. एक चौकारानं पुन्हा एकदा ते समीकरण बदलून पुन्हा ते डाव थोडासा चेंज होऊन एक वेगळ्या वळणावरती पुढे. निर्धाव चेंडू तिकडे बघायला मिळाला याआधी. बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट टिपलेला असेल. अजून एका विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी.
उमेश कात्रेनं स्वतःला थोडं पाठीमागे प्रमोट केलं होतं. अँडी मागे राहत बॅटनं हा बॉल शतरक्षकानं बॉल हातातून पलीकडे उडवलाय. अँडीला सुद्धा ते हसू आवरलं नाही, कारण शतरक्षकाची ती कमाल बघायला मिळाली. असं जर शतरक्षण असेल, तुम्ही बघा अक्षरशः डोक्यावरती हात ठेवलाय खेळाडूनं, यष्टीरक्षक जागेवरती खाली बसला. असं झालं तर मग माघारी येणं अवघड आहे. डीजे ऑपरेटर आमच्या तयारीत होते, मात्र ते सुद्धा त्या गोष्टीकडे बघत राहिले, कारण हातात मिळालेला बॉल जर षटकाराच्या पलीकडे तुम्ही टाकून देत असाल तर मग थोडंसं कठीण आहे गोष्टी, आणि त्यातली त्यात तुम्ही कमी धावपलिकेमध्ये लढताय. सहज सोप्या पद्धतीने आपण सांगितलंय टीम तुम्हाला नाही काही मिळणार. डोंट ट्राय प्रे फॉर अन इझी लाईफ, प्रे फॉर द स्ट्रेंथ टू एन्श्युअर द डिफिकल्ट वन. तुम्ही धाडसानं लढण्याची ताकद मागा. अँडी राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक. एक जीवनदान तुम्ही साध्या सुध्या मामुलीला खेळाडूला दिलं नाही. ज्या खेळाडूला बी अ गेम चेंजर म्हणून ओळखलं जातं त्याचं जीवनदान देणं. विजयाचं समीकरण आम्ही सांगतो, दत्ता मर्बेंचं इथे दरम्यानच्या काळामध्ये आगमन झालेलं आहे आणि ड्रिंक्स ब्रेक पुढे होणार आहे. विजयाचं समीकरण सांगितल्यानंतर पुन्हा एकदा जाऊ आपल्या डीजे ऑपरेटरकडे. एक सुंदर गीत ऐकण्यासाठी, एक सुंदर गाणं ते आपल्यासाठी प्ले करतील. 24 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 26 धावा. SM ऑडिओ बरोबरी त्यांची ऑफिशियल कोल्ड्रिंक स्पर्धेसाठी कोल्ड्रिंक सौजन्य देणारे माननीय श्री अनिल शेठ पोपळे, समर्थ जनसेट व माननीय श्री विशाल शेठ पोपळे युवा उद्योजक यांच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. विजयासाठी आवश्यक पुढे 24 चेंडूमध्ये बनवायच्या 26 धावा.
धावपलक पुढे आहे. उमेश कात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. हा मॅच मधलं चित्र जवळ आहे. 21-25 ची मॅच आहे. 21 चेंडू मध्ये 25 धावा. कव्हर मध्ये 2 खेळाडूंमध्ये थोडस मिसअंडरस्टँडिंग. धावबाद होणारे खेळाडू कोणते डॅनी सर बघतील. ओके, ऑन स्क्रीन वरती चेक केलं जाणार आहे हे फुटेज. सचिन गायकवाड बाद आहेत. सचिन गायकवाड बाद होतील. चला नवीन फलंदाज या पटकनात मध्ये. धावबद थोडस कॉलिंग 2 खेळाडूंमध्ये फसताना ते आपल्याला बघायला मिळालं. आणि त्यानंतर सचिन गायकवाड जे सलामीसाठी आले होते त्यांनी आपल्या टीमसाठी काही धावा नक्की गोळा केल्या. धावपलकीचा जो खेळ आहे तो त्यांनी थोडासा आपल्या बाजूने झुकवण्याचं काम केलेलं आहे. ते बाद होतील. अँडी आतमध्ये आहेत. त्यांच्या साथीला दुसरा नवीन फलंदाज आता पुढे येणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे डावामध्ये. अजून 20 चेंडू आणि 20 चेंडू मध्ये 25 धावा हे विजयाचं समीकरण आता पुढे आहे. 20 चेंडू आणि 25 धाव्यांची आवश्यकता इथे डावामध्ये. पुन्हा उमेश 17 क्रमांकाचा जर्सी. बॉल वाऱ्याच्या वेगात ती बॅट फिरली होती मात्र तो प्रॉपर तसा बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडू तिकडे बघायला मिळाला. कमी धावपलकीमध्ये संघर्षाची कहाणी. इतिहास पराभवाशी सुद्धा नोंद घेतो टीम. फक्त तुमच्या संघर्षात तेवढा दम असावा लागतो आणि तो शेवटपर्यंत संघर्ष घेऊन जावा लागणार आहे. उमेश कात्रे पुन्हा एकदा एक मोठा अपील. अपीलला मिळालेलं दाद. उमेश कात्रेची खूप मोठी शिकार. अँड ही बाद. बिग विकेट इज गॉन. जो खेळाडू इथून पुढे खूप लवकर ही मॅच संपून माघारी जाऊ शकला असता अशा अँडीला तुम्ही बघताय पुढे. त्यानं पंचांकडे बघितलं सुद्धा नाही. तो मैदानातून सरळ माघारी निघाला आपलं वेपन घेऊन. मॅच बदलली. उमेश कात्रेनं या षटकामध्ये तुम्ही बघाल अँडीची विकेट. सचिन गायकवाड धावबाद. रायगड कडून आपण बघू शकतो पुढे शिवनेरी कडून पुन्हा या मॅच मध्ये तो संघ या स्पर्धेत आपण बघू शकतो. या स्पर्धेमध्ये त्यांना अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर हा विजय कंपल्सरी महत्वाचा आहे. शिवनेरी स्ट्रायकर्स 18 चेंडू डावात आहेत आता मॅच मध्ये आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठीचं जो विजयाचं कॅल्क्युलेशन पुढे बघायला मिळणार आहे ते आपण पुढे सांगणार आहोत. मात्र नवीन फलंदाज पुढे आतमध्ये आलेला आहे.
18 चेंडूमध्ये 25 धावा. 18 चेंडू आणि 25 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये आता पुढे येऊन थांबलेला हा खेळ आहे. हे जग त्यांच्याच पुढे झुकतो जो परिस्थिती समोर झुकलेला असतो. 25 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. राईट हँड बॅटर पहिला बॉल शांत पद्धतीने हा चेंडू पॉइंट मध्ये ठुकलून देण्याचं काम तिकडे केलं. एक सिंगल धाव तिकडे येणार आहे. एका सिंगल धावेच्या मदतीने 17 चेंडूंचा खेळ आता आपण पुढे बघणार आहोत. 24 धाव्यांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे. जसा एक एक चेंडू पुढे टाकला जातोय तसा सामना बदलतोय. बदल रहा हूं, निखर रहा हूं, हर दिन में संवर रहा हूं, यूं तो कर रहा हूं कई बार लेकिन वर्तमान में बढ़ रहा हूं. बॉल शिरापासून दूर वरती नाही. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो पुढे धाव तिकडे मिळालेली. कोणता चेंडू सोडायचा आणि कोणता टोलवायचा हे समजलं की तुम्हाला या खेळपट्टीवरती दीर्घकाळ फलंदाजी करता येते. त्यामुळे ते सुद्धा समजून घ्यायला हवं. बॉल थोडासा गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू शेवटच्या बॅट वरती पुढे पॉइंट क्षेत्रामध्ये होता डीप मध्ये. एक धाव येईल. पुन्हा समीकरण आपण बघतोय. 15 चेंडू आहेत आणि 15 चेंडू मध्ये बनवायच्या 23 धावा. 15 चेंडू 23 धावांवरती हा खेळ येऊन थांबलाय. सहज सोपा दिसणार हा डाव कधी अवघडत गेला ह्या बॅटिंग टीमलाही समजलं नाही. बॉल स्लोअर वन गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू. संयमाचा डाव दाखवला शिवनेरी स्ट्रायकर्सनं. युअर पेशन्स इज युअर पॉवर. पेशन्स मेक यू मेंटली स्ट्रॉंग बट सायलेन्स मेक यू इमोशनली स्ट्रॉंग. बॉल या चेंडूची सुद्धा छेड करण्याचा प्रयत्न बॅटरनं केला नाही. बदलून टाकलाय डाव. 46 धावा धावपलक्यावरती. 14 चेंडूमध्ये 23 धावा. 14 चेंडूमध्ये 23 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी आहे. फर्स्ट स्लिप मध्ये शतरक्षक. या षटकामध्ये पुन्हा एकदा तुम्ही बघा धावांचा मोठा अभाव दिसला. आता शेवटचे 12 चेंडू मॅच मध्ये राहिलेले आहेत आणि 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या 23 धावा. 12 चेंडू मध्ये 23 धाव्यांची आवश्यकता. सामना गेलेला आहे. जेवढा हा कॅल्क्युलेशनचा खेळ साधा सोपा वाटत होता तितका साधा अगदी राहिला नाही. आता 12 चेंडूंचा खेळ. आता इथून पुढे 2 षटकं टाकण्यासाठी 2 गोलंदाज कोणते आणले जाणार आहेत हे खूप महत्वाचं राहील. अनुभव घेतलाय आणि एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत पुन्हा एकदा या मॅच मध्ये टीमने कमबॅक करून दाखवलेला आहे. त्यामुळे इथून पुढच्या 2 षटकांमध्ये एक चांगली गोलंदाजी करणं ही गरज आहे. 12 चेंडू मध्ये 23 धावा विजयासाठी. 12-23 समीकरण. गोलंदाज पुढे आणलेला आहे. 2 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला खेळाडू. माणसाकडे हरण्याची ताकद पाहिजे. जिंकता कधीही येत. बॅटिंग टीमला हा साधा सोपा वाटत होता सामना. मात्र आता ती वेळ तुम्ही बघा. फुल टॉस होता हा बॉल. नाही व्यवस्थित बॅटवरती मिडल करता आलेला. पाठीमागे क्षेत्ररक्षक. एकच धाव या चेंडूवरती मिळणार आहे. एक सिंगल. एका सिंगलच्या माध्यमातून आता 11 चेंडूंकडे आम्ही जाणार आहोत आणि 11 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या राहिलेल्या आहेत धावा त्या 22. 11 चेंडू मध्ये 22 धावांचा डाव. 11 चेंडू 22 धावांचा हा खेळ पुढे. निर्णायक वळणावरती आलेली मॅच आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं भरपूर लांबून ओढत सामना आता इथपर्यंत आणलाय. बॉल भरपूर शफल करत वाईट लाईन वरती जाऊन थांबला होता. बॉल मात्र 3 स्टंपच्या वरतून पलीकडे क्षेत्ररक्षकाच्या हातावरती. 10 चेंडू. 10 चेंडू मध्ये 22 धावांची मॅच आहे. संघर्षाची फक्त रूप वेगळी असतात तुम्ही पहा
अगदी रस्त्यावर बसणाऱ्या भिकाऱ्यापासून ते पंचकारित हॉटेलमध्ये झोपणाऱ्या व्यक्तीपर्यंत संघर्ष कोणालाच टाळता येत नाही. पुढे टाकलेला बॉल डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक पाठीमागे खूप लवकर फेक केली, कारण माहित आहे ही वेळ आता लढण्याची. एक धावाली 9 चेंडू मध्ये बनवायच्या 21 धावा. 9 चेंडू मध्ये 21 धाव्यांची गरज आहे. सहज सोप्या पद्धतीने नाही मिळणार हा विजय. हा बॉल उडवलेला एक मोठा हिट आणि बॉल निघालाय सर सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती मोहर आहे ती 6 धावांची. बॅटिंग टीम या षटकाराच्या बरोबरीत कमबॅक करेल मॅच मध्ये. 6 धावा ठोकलेत आणि समीकरण बदललंय. 8 चेंडू मध्ये बनवायच्यात आता 15 धावा. 8 चेंडू 15 धावींची आवश्यकता मॅच मध्ये. मिड विकेट मध्ये टोटल 3 खेळाडू आहेत तिकडे. 3 खेळाडूंमध्ये हा चेंडू थांबवण्यासाठीची मोठी रेस आहे. एकच धाव तिकडे मिळालेली आहे. एका सिंगलच्या मदतीने धावपलकेवरती जाऊ. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 7 आणि 7 चेंडू मध्ये बनवायच्या 14 धावा. 7 चेंडू 14 धाव्यांची गरज आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस? वेळ आहे, तिचा योग्य वापर करा. हा बॉल पुन्हा आडव्या बॅटनं. या बॉलवरती सुद्धा बोर आहे ती 6 धावांची. एक चुकीचा चेंडू आणि त्या चेंडूवरती मिळालेला एक मोठा हिट. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहील आणि 6 चेंडू मध्ये आता बनवायच्या राहिल्या त्या 8 धावा. 6 चेंडू मध्ये 8 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 2 षटकार, त्यातली त्या शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार ही मॅच बदलून गेलाय. 6 मध्ये 8 धावा विजयासाठी. चला टीम लवकर उरका, अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे त्यानंतर. 6 मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. अजूनही वेळ तुमच्या हातामध्ये आहे. यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ती तुमच्या आपोआप मागे येते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, सावली तेव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी शिवनेरीनं चेंडू सोपवलाय. अतुल गायकवाड यांना शेवटचे 6 बॉल टाकण्याची जबाबदारी पुढे देण्यात आलेली आहे. फर्स्ट थिंग इज की विश्वास ठेवावा लागेल, आम्ही हे करू शकतो. मैत्रीपूर्ण लढाई आहेत. एका गावातले खेळाडू आहेत. मैत्री असावी अशी कृष्णा सुदामा सारखी. एकानं गरिबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही आणि दुसऱ्यानं स्वतःचा कधीच अभिमान केला नाही. 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. चला लवकर टीम स्पीडअप करा. आवाज द्या पंच, आवाज द्या. 6-8चं समीकरण. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक. एक धाव, एक चेंडू महत्वाचा आहे या षटकामधला, ह्या मॅच मधला. आता पुढे पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक भरपूर लांबून पुढे येत होता, मात्र बॉल वरती धावा येतील 6. आणि या मॅच मधली ती उत्सुकता या षटकारानं सगळी काढून टाकली. 8 बनवायच्या होत्या, त्यामधल्या 6 आल्या, म्हणजे राहिल्या फक्त 2.
एक धाव होती आवश्यक, ती धाव मिळणार आहे आणि या चौकारा बरोबरीत ही मॅच थांबली आणि सामना जिंकला. तोरणा मॅन ऑफ द मॅच या सामन्यातला आम्ही लगेच देतोय. मॅन ऑफ द मॅच या चालू सामन्यातील आता आपण देतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा आवड जातोय अनिल पोपळे. 3 विकेट 8 धावा. मॅन ऑफ द मॅच अनिलजी पोपळे. अँडी यांना विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्वीकारण्यासाठी स्टेज वरती या आणि चला लगेच स्वप्नील फिल्डिंग साठी लगेच या.